आज आपण करणार आहे उपवासाची इडली। त्याच्यासाठी 1 वाटी भगर घेतलेली आहे, 4 चमचे साबुदाणा आणि जेवढी आपण भगर घेतली तेवढंच आपल्याला दही पण घ्यायचे। ह्या वाटीने 1 वाटी भगर घेतली आहे म्हणून 4 चमचे साबुदाणा आपल्याला घ्यायचा आहे। साबुदाणा मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा, म्हणजे जास्त बारीक पण नाही। साबुदाणा आपला बारीक झालेला आहे, अशा पद्धतीने वाटून घेतलं। त्यातच आपण भगर टाकायची आहे। भगर साबू आपला वाटून झालेला आहे, या पद्धतीने वाटून घ्यायचं। थोडं रवाळ ठेवायचं। हे आता आपण भिजवून घेऊ पीठ। ज्या वाटीने आपण भगर घेतली त्या वाटीने 1 वाटी दही पण टाकायचं याच्यात। अर्धी वाटी पाणी घेऊ। मिक्स करून घ्यायचं हे छान। 10 मिनिटं आपण हे भिजत ठेवणार आहे आणि नंतर यात पाणी आणि मीठ वगैरे टाकणार आहे। 10 मिनिटं आपण हे भिजत ठेवू। 10 मिनिटं झालेली आहेत। पीठ आपलं छान भिजले, हे बघा मस्त झाले। अर्धा कप पाणी टाकलं होतं आधी आपण, आता अजून थोडंसं पाणी टाकावं लागणार आहे। मस्त भिजले। जेवढा वेळ असेल ना तेवढा वेळ तुम्ही भिजत ठेवलं तरी चालणार आहे। थोडं जास्त वेळ अर्धा तास भिजलं तरी पण छानच होणार आहे इडलीची। थोडंसं पाणी अजून आपल्याला लागणार आहे, टाकून घेऊ। एक 2-3 चमचे पाणी टाकलेले। पीठ आपलं एकदम मस्त झालेले। पाणी आपण गरम करायला ठेवून घेऊ। यात टाकायचं आपल्याला मीठ, अर्धा चमचा मीठ टाकणार आहे मी। घेऊ आपल्या इडलीला छान जाळी येण्यासाठी आपण त्यात बेकिंग पावडर टाकायची अर्धा चमचा। थोडंसं पाणी टाकून घेऊ। छान मिक्स करून घ्यायचं। 1-2 मिनिटाला फेटून घ्यायचं। बेकिंग पावडरमुळे आपल्या इडलीला छान जाळी येणार आहे आणि मऊ होणार आहे, खूप मऊ लुसलुशीत एकदम। प्लेटींना तेल लावून घेऊ। पीठ आता टाकून घेऊ आपण। पाणी छान उकळलेलं आहे, आता आपण हे ठेवून घेऊ स्टँड। आपली इडली होतीये तोपर्यंत त्याच्यासाठी एक चटणी करून घेऊ। शेंगदाणे घेतलेले, भाजलेले शेंगदाणे, थोडंसं सुकं खोबरं, 3 ते 4 हिरव्या मिरच्या। तुम्हाला चालत असतील तर जिरे टाका, नाही टाकले तरी चालणार आहे। अर्धा चमचा जिरे, थोडंसं दही अर्धी वाटी, पाणी टाकून छान बारीक करून घ्यायचं। आपली चटणी छान झालेली आहे, करून काढून घेऊ। चटणीत टाकून घेणार आहे आपण आता अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा साखर, मिक्स करून घ्यायचं छान आणि याच्यावर एक जिऱ्याची फोडणी करून घेऊ। फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे, त्यात टाकू अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स आहे। टाकून घेऊ आता आपण चटणीवर।
आपली चटणी पण खूपच छान झालेली आहे. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तिखट तुम्ही. आपली इडली पण खूप छान झालेली आहे. आता ही थंड झाल्यावर मी दाखवते. मस्त फुगलेली आहे, पण खूपच गरम आहे ही इडली. आता थोडीशी थंड झाली आहे, दाखवते कशी झाली आहे ते. मस्त जाळी पण आली आहे, छान झाली. अजून गरम आहे खूप. छान झाली मऊ लुसलुशीत. हे बघ. सगळ्याच आपल्या इडल्या छान झालेल्या आहेत.